मित्रांनो 2015 साली आपल्या गार्डनर वॉटर कंडिशनर या शेतकऱ्यांनी इन्स्टॉलेशन केलं होतं. आपण त्यांच्यासोबत चर्चा करणार आहे. नमस्कार. नमस्कार. आपला परिचय सांगा. मी ज्ञानेश्वर जगन्नाथ खोंबरे, तालुका चांदवड, गाव भोयगाव. मी SBK कंपनीचं वॉटर कंडिशनर फिट केलेलं होतं, पोल्ट्री करता फिट केलं होतं खास करून. तर मला त्याचे रिझल्ट चांगल्यापैकी मिळाले. भांडे जे पाण्याचे होते ते सफेद न होणारे होते. भांडे रेग्युलर त्याला 4 पट जळवत होते आणि रेग्युलर ते लिक्विडने साफ करावं लागायचे. त्यानंतर भांडी पण खराब होत होती लिक्विडने साफ करून. पक्ष्यांना काय अनुभव आला होता? पक्ष्यांना त्याच्यात कोलाई पक्षामध्ये जाणवायचा. रेग्युलर पक्षाला कोलाई यायचा. पक्षाला कोलाई येऊ नये म्हणून आम्ही SBK कंपनीचं हे वॉटर कंडिशनर फिट केलं होतं. ते 2.5 इंची फिट केलं होतं. तुम्हाला कसा रिपोर्ट आला होता इकोल्यासाठी? तर म्हणजे त्याच्यानंतर नगण्यच असा आहे, कोलाई यायचा पण नगण्य यायचा. जो कायमस्वरूपी जास्त काही यायचा तो अगदी 1-2% पक्षात जाणवायचा. साधारणपणे 2015 साली तुम्ही मशीन बसवलं होतं. आतापर्यंत तुम्हाला कंपनीची सर्व्हिस कशी वाटली? कंपनीची सर्व्हिस मला ती जवळ 2-3 वेळा त्यांनी पण रिप्लेस केले. मशीन 2दा रिप्लेस केले. ते पण ते कसं आता उंदरांनी वायर करंट म्हणून ते रिप्लेस करावं लागलं म्हणून. नाही तर त्याचं काही मला हे वाटलं नाही, नुकसान त्यापासून काहीच नाही. तुम्ही शेतकरी मित्रांना काय सांगशाल या वॉटर कंडिशनर संदर्भात? वॉटर कंडिशनर संदर्भात तर माझं असं मत, बऱ्याचशा शेतकऱ्यांनी बसवा. का आपल्या जमिनीचा पोत सुधारण्यासाठी तर गरज आहे. इथून पुढे पाण्याची गरज, पाण्याचा पोत हे होत चाललाय, पाण्याचा पेज बदलत चाललाय. पाण्याचा पेज बदलण्यासाठी तर आपण काही बाकी करू शकत नाही. पण त्यात क्षार एकत्र येत नाही कमीत कमी 70-72 तासापर्यंत. त्यापर्यंत आपल्या पाण्याचा यूज होऊन जातो. शेतकरी मित्रांनो सांगायला आनंद होतो की गेले 10 वर्ष झाले वॉटर कंडिशनर चालू आहे आणि अतिशय जबरदस्त रिपोर्ट या शेतकऱ्यांना आलेले. धन्यवाद.